खेळ करतो हे देखील पाहावं लागेल, त्याची जबाबदारी आहे. कारण समोर आपण पाहिला संघ कोलिवली आहे, एक तगडा संघ आहे आणि त्यांना जर मात द्यायची असेल तर मोठं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 12 धावा धावफलकावरती आहेत, 3 चौकार भावेशच्या बॅटमधून आले. षटक क्रमांक 2 मध्ये वैभव पाटील कोलिवली एक्सप्रेस इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी फलंदाजी मधला शहेनशाह बादशाह टीम कोलिवली संघाकडून आपण पाहतोय वैभव पाटीलला. तर स्ट्रायकर एंड वरती अनिकेत आहे, ज्या अनिकेतने पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ घातली होती. अगदी पहिला तर चौफेर फटकेबाजी केली होती. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होते. 3 ओव्हरची मॅच आहे. विनंती आहे कारण यानंतर क्वालिफायरचा सामना शिल्लक आहे, त्याकरिता आपण घाई करा. वैभव पाटील पहिला बॉल घेऊन येतो राईट मोहर द विकेटने. फुलटॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय आणि तो थोडंसं आउटफील्ड खराब होतं आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं गेलंय 4 धावांसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का? तर इथून मात्र पाहू शकाल तर हा चेंडू नो घोषित केला आयोजन कमिटीच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 17 धावा धावफलकावरती असतील आणि इथून मात्र फ्रीटची संधी आहे फलंदाजाला. अनिकेतने मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला आणि त्यानंतर चौकार प्राप्त करत असताना एकंदरीत 5 धावा मिळतील. स्ट्रायकर एंड वरती अनिकेत आहे. येणारा चेंडू फ्रीटचा आहे. वैभव पाटील राईट मुहूर्त विकेटने फ्रीटचा चेंडू. ओहो, चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली आहे. देह एष्टी वरती बॉल आदळलाय, शरीरावरती आदळलाय बॉल. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. अनिकेत आहे स्ट्रायकर एंड वरती. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावा धावफलकावरती जोडले गेलेत. एकंदरीत 17 धावा धावफलकावरती आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज वैभव पाटील पुढचा बॉल घेऊन यावेळेला मात्र पाहू शकाल मिस्टाइम स्ट्रोक आहे. सिली मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचलाय, झेल टिपतोय आणि एक मोठी विकेट गमावली आहे. विराज पोटका या ठिकाणी चावे संघाने फलंदाज बाद होईल, अर्थातच अनिकेत. अनिकेत बाद झाला या मॅच मध्ये, तो अपयशी ठरला. या अगोदरच्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली होती, परंतु या मॅच मध्ये त्याच्या वाट्याला अपयश आलं. एक चौकार आला जरूर, परंतु त्यानंतर त्याला झेलबाद केलं. वैभव पाटील एकदम पाहिलं तर क्लासिकल गोलंदाज, त्यांनी त्याचा क्लास दाखवला. सिलिमिड ऑफ मध्ये झेल देण्यास प्रवृत्त केलं आणि तिथून मात्र पहिली विकेट. नवीन फलंदाज टीमचा कर्णधार दाखल होत असताना किशोर पाटील स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. वैभव पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातला पुढचा बॉल किशोर करिता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 18 या अंकावरती. नेक्स्ट मॅच विजेता संघ विपक्ष खोनी. तर खोनी टीम आपण या ठिकाणी सज्ज राहायचं. क्वालिफायरचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने ज्यांनी जिंकले. खरं तर खोनी टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला आणि इथे जिंकणारा संघ हा खोनी टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. एकंदरीत अठरा धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज वैभव पाटील पुढचा बॉल घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं.
यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव प्रचंड गतीने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघताच क्षणी 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. अत्यंत प्रचंड गतीने या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ऑल कॉम्बिनेशन आणि रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत जबरदस्त. 2 नवीन टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आतापर्यंत वैभवचा आपण विचार केला तर पाहू शकाल पहिला बॉल बिमर टाकला, परंतु त्यानंतर त्याने आपल्या अनुभवाचा योग्य वापर करत कमबॅक करून दिलाय कावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाला. चला कारण आपल्याकडे 2 कॅमेरे आहेत आणि त्यामुळे ते छायाचित्र आपण टिपवू शकलो नाहीये. धावसंख्येचा आपण फळक पाहिला तर धावा धावफळकावरती जोडले गेले. एकंदरीत 20 धावा धावफळकावरती आहेत. नक्की पंचांचा निर्णय जो असेल तो इथे मात्र मान्य करावा लागेल. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच विजयी संघ विरुद्ध खोनी याची मॅच आपल्या भेटीला येईल. क्वालिफायरचा सामना यानंतर आपल्या भेटीला येईल. वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने भावेश करिता बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, धोका पत्करला होता भावेशनं आणि एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकले असते. एक धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 21 धावा धावफळकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे वैभव पाटीलचा. समोर फलंदाज आपण पाहतोय किशोर पाटील. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठले, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. उत्कृष्ट झेल टिपला गेला. याच करिता टीम कोलिवली संघाला ओळखलं जातं. त्यांची सर्वात जमेची बाजू म्हणजेच त्यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. फलंदाज किशोर पाटील बाद. टीमला बसलेला दुसरा धक्का. निश्चितपणाने 2 षटकांचा खेळ संपला आणि शेवटचं षटक या इनिंग्स मधलं शिल्लक आहे. राहुलला आमंत्रित केलं गोलंदाजी करण्याकरिता. 2 धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा धावफळकावरती. 2 विकेट्स गमावलेत. मात्र शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला नेहाल. परंतु भावेशने पहिल्या षटकामध्ये जी दमदार फलंदाजी केली होती अगदी त्याच फलंदाजीची आवश्यकता आहे टीम चावे संघाला. कारण वैभव पाटील सारखा संघ समोर संघामध्ये खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर मोठं टार्गेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथून तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातला पहिला बॉल सामना करील भावेश. फुल टॉस होता, क्रॉस द लाईन, उत्तुंग फटका, बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारच्या पलीकडे. 6 धावांचा आडी आलाय षटकार. फुल टॉस बॉल
आणि त्याला टोल केले 6 धावांसाठी. काय स्ट्रोक सजवला गेला. 6 धाबेने टीमची धावसंख्या 27 आकड्यावरती. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी दूर अंतरावरती ठेवण्याच्या नादामध्ये एक्स्ट्रा धाव खर्च केली आहे. हा दबाव आहे. ज्या वेळेला एखाद्या चांगल्या गोलंदाजावरती हल्ला होतो, आक्रमण होतं, त्यावेळेला खरं तर तो गोलंदाज अशा पद्धतीच्या चुक्या करत असतो आणि ही चुकी इथे पाहायला मिळाली. 28 धावा धावफलकावरती. राहुलचा पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे का पाहावं लागेल. वैभव पाटील चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि वैभव पाटील ज्या चेंडू खाली तिथे झेल सुटणं शक्य. तिसरी विकेट गमावली टीम चावे संघाने 28 अंकावरती. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परंतु अनुभवाची शिरेदोरी आता त्यांना मात्र दाखवावी लागेल. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून चांगली फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. राहुलचा पुढचा बॉल सामना करेल दीपक. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेटनं. वैभव पाटील कडून ही झाली आहे चुकी आणि दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. वैभव पाटील फार कमी वेळा असे चित्र पाहायला मिळत असतात वैभवच्या संदर्भात, परंतु इथून थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्यानंतर रूपांतर झाले ते चौकारामध्ये. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती जोडली जाते. 32 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चौकारामध्ये खरं तर नशिबाची साथ मिळाली आहे टीम चावे संघाला, परंतु राहुल थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय स्लॉग ओव्हरमध्ये. अंतिम षटक आहे, निर्णायक षटक आहे. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला दिलस्कूप करण्याचा प्रयत्न फुलटॉस देखील होता, परंतु पहिली धाव प्रचंड गतीने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव इथे पूर्ण केली. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय आणि इथून मात्र नेहाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट गमावलाय टीम चावे संघाने. इथून विकेट आले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 34 धावा. 4 विकेट्स गमावले टीम विराट स्पोर्ट चावे संघाने. अजून देखील षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संकेतला इथे मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. यानंतर क्वालिफायरच्या मॅचला सुरुवात होईल. खूप चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. राईट मोहर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र आडव्या बॅटने सिली मिडाऊन क्षेत्राकडे बॉलला ढकललं गेलंय. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. 35 धावा शेवटचा बॉल आहे, ज्या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल अपोजिट टीम समोर. स्ट्रायकर एंड वरती आता मात्र दीपक पाहतोय. पॉवर हिटर फलंदाज आहे म्हणून चर्चेचा हा खेळाडू आहे, परंतु शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येईल की राहुल त्याला कुठेतरी बंदिस्त करून ठेवेल. गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशी जुगलबंदी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते एक सिंगल कंप्लीट केली आहे. बॉल कनेक्ट केलाय, धाव नाहीये, त्याच्यामुळे निश्चितपणाने फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट होते आणि धावसंख्या 35
विजयासाठी लक्ष गाठायचं. 18 बॉल आणि 36 धावा. ही फायटिंग टोटल आहे. विनंती आहे चावे टीम लगेचच क्षेत्ररक्षण लावा, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे. बी फास्ट. विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपल्याला की आपण लगेचच जाऊन क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामीची जोडी प्रशांत आणि वैभव पाटील मैदानात दाखल होत आहेत. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये महेंद्र. 18 बॉल 36 ची धावसंख्येची गरज आहे. फायटिंग टोटल आहे. फाईट देऊ शकतील. बेस्ट वर्सेस बेस्ट. जेव्हा एकमेकांसमोर दोन तगडे संघ असतात ना, त्यावेळेला तो सामना पाहण्याचा आनंद फार वेगळा असतो आणि तो आनंद या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल प्रेक्षक मायबापांना. मॅच ऑन होते. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल महेंद्र यांच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज प्रशांत करिता. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं, ऑन ड्राईव्ह करायचं होतं. तर पहिला बॉल डॉट आलाय. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाला होता आणि इथून डॉट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज महेंद्र. स्ट्रायकर एंडवरती प्रशांत आहे. पहिला बॉल डॉट येतोय. थोडासा आत्मविश्वास असेल गोलंदाजाकडे. और पिच होता, त्याला पिक केलाय, बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. व्हॉट शॉट. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. ओरपिच बॉल होता आणि ओरपिच बॉलचा पुरेपूर प्रशांतने फायदा उचललाय. 6 धावाने टीमचा अकाउंट त्याने ओपन केलंय. पुढचा बॉल घेऊन महेंद्र सज्ज होत आहेत राईट मोर द विकेटनं. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. चांगली लेंथ आहे. शरीरापासून बॉल दूर अंतरावरती मार्गस्थ केला. षटकार आल्यानंतर ही रणनीती बॉलरकडून पाहायला मिळाली. अगोदरचा बॉल पाहिला तर ओरपिच होता आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थोडस दूर अंतरावरती ठेवला गेला. डॉट बॉल आलाय. 6 धावा धावफळकावरती आहेत. पुढचा बॉल महेंद्र यांचा. पुन्हा एकदा सफल झाले. प्रॉपर टायमिंग. डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय. दुसरा षटकार प्रशांतच्या बॅटमधून.
तर धावसंख्या आपण पाहतोय 12 या अंकावरती. दुसरा षटकार आहे प्रशांतच्या बॅटमधून. या षटकातून आपण पाहिलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच बॉल आलेला आहे, लगेचच मॅचला सुरुवात देखील होईल. चेंडू इतके दूरवरती पाठवले जातात की चेंडूला शोधून आणावं लागतंय. अशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच्या माध्यमातून. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात. 12चा रिक्वायर्ड रन रेट होता. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. चांगली जुगलबंदी. पहिला चेंडू राहिला गोलंदाजाच्या नावावरती, दुसरा बॉल राहिला फलंदाजाच्या नावावरती, पुन्हा एकदा तिसरा चेंडू राहिला गोलंदाजाच्या नावावरती आणि चौथा चेंडू बॅटरने त्याचा रंग दाखवत ठोकला षटकार. चांगली जुगलबंदी. बॅटर विरुद्ध बॉलर. महेंद्र ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. फुल टॉस आहे, मात्र इथे मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत अनिकेत पोहोचले होते अंतिम क्षणाला, मात्र थोडेसे दूर राहिले आणि क्षणामध्ये रूपांतर केले ते 2 धावांमध्ये. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 14 धावा धावफलकावरती आहे. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे, कारण आपण पाहिलं तर दिवस थोडासा छोटा आहे आणि त्याच शृंगाने सूर्यदेव नारायण देखील अस्ताला जातील, त्यामुळे स्पीडअप करा. शेवटचा सामना अजून शिल्लक आहे. यावेळेला मात्र लॉंग ऑन आतमध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिले. लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे 4 धावा, 6 धावांसाठी षटकार येतोय. चौकार आहे की षटकार आम्हाला कळवा. 4 धावा, थँक्यू. तर 4 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा धावफलकावरती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 12 आणि 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. मात्र विकेट आली ना तर कमबॅक करू शकेल चावे टीम, परंतु त्याकरिता जिद्द मेहनत चिकाटी ठेवावी लागेल. जी पहिल्या मॅच मध्ये बोरपाडा संघाच्या बिंदास लसण्याने टीम महापुली संघाच्या अगेन्स्ट खेळताना ती जिद्द ठेवली होती. 6 बॉल मध्ये 6 धावा काढू दिल्या नव्हत्या टीम महापुली संघाला. अनेक ताकदवार संघ या स्पर्धेतून बाहेर केला. इथून मात्र तीच अपेक्षा केली जाईल प्रेक्षकांच्या वतीनं. प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षणीय मॅच, मग सामना कोणी जिंकू द्या. त्याच अनुषंगाने प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. जिथे जिथे क्रिकेट स्पर्धा टुर्नामेंट होते त्या ठिकाणी प्रेक्षकांची नक्की भरभरून गर्दी पाहायला मिळत असते. तर स्ट्रायकर एंडवरती वैभव पाटील येतोय. पहिल्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली नव्हती, संधी मिळाली षटक क्रमांक 2 मध्ये, जिथे नेहाल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. 12 बॉल 18ची गरज आहे. राईट मोर द विकेटने पहिला बॉल. इथून मात्र पाहूया पिचिंग एक्झॅक्ट कुठे झाले तर आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला गेलाय. पंचांचा नोचा इशारा झालाय. येणारा चेंडू फ्रीडचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 19 धावा. फ्रीडची संधी आहे वैभव पाटीलला. हार्ड हिटर, पॉवर हिटर फलंदाज म्हणून चर्चेत नेहमीच राहिलाय वैभव पाटील. खूप सारे रेकॉर्ड्स आहेत, अनेक सारे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती. 6 बॉल 6 षटकारांचा देखील इतिहास त्याच्या नावावरती आहे. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि हे भान विसरला होता. नक्कीच फ्रीडचा बॉल ज्या वेळेला असतो त्यावेळेला तुम्हाला रनआउटची संधी मिळते आणि मात्र 1 धाव इथे मिळेल. 1 धावेने टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. 11 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही आहे, मॅच बॅलन्स आहे. इथून मात्र ते कार्य करावं लागेल गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर सर्व गुण संपन्न खेळी पेश करावी लागेल. नेहालचा पुढचा बॉल सामना करेल प्रशांत. बॉलर बॅक ड्राइव्ह समोरच्या दिशेनं अलॉंग दी कार्पेटनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, थोडीशी मिसफिल्ड होते. एक सिंगल धाव घेतले, रोखले गेले. मात्र हा दबाव आहे. मोठ्या मॅच मध्ये अशा प्रकारचे दबाव नेहमीच पाहायला मिळत असतात. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने अशा चुका पाहायला मिळत असतात. ज्यावेळेला तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळता आणि अटीतटीचा ज्या वेळेला सामना असतो त्यावेळेला मिसफिल्ड नेहमीच पाहायला मिळत असतं. 2015चा विश्वचषक जर तुम्ही आठवलात तर नक्की तुम्हाला साऊथ आफ्रिका संघाची आठवण येईल. सेमीफायनलची मॅच तब्बल 6 जेल साऊथ आफ्रिकेने सोडले आणि विश्वचषकातून त्यांना बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे क्षेत्ररक्षण करत असताना या देखील बाबी खूप गरजेच्या आहेत. 21 धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल, ओहो यावेळेला चांगला बॉल आहे. गती थोडीशी कमी ठेवली, स्विंग अँड मिस. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता वैभव पाटीलला, मात्र व्हेरिएशन दाखवलं गेलं नेहालच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. मॅच संपली नाहीये, मी अजून देखील उल्लेख करतो या मॅचचा. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 15 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काही कधी घडू शकेल. गोलंदाज नेहाल
पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय वैभव पाटीलच्या विरोधात. इथे अखूट टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आहे. वैभव पाटील थोडासा निराश असेल या बॉलवरती, कारण हा बॉल आपण पाहिला ना तर हाफ ट्रॅकर होता, लेंथ बॉल थोडीशी अखूट लेंथ होती आणि त्याचाच कुठेतरी फायदा उचलायचा होता वैभवला. रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकर बॉल होता आणि खरं तर संधी होती, संधी गमावली. एक सिंगल धाव आले. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 8, 8 मध्ये काढायचे 14. मॅच बॅलन्स, मॅच संपली नाही आहे, दोन्ही बाजूनी मॅच झुकली आहे. जो जितेगा वही सिकंदर. अंतिम क्वालिफायरच्या मॅच मध्ये पोहोचायचं असेल तर आता दोन्ही टीम्सला संघर्ष करावा लागेल. विजयाची तलवार कोण उचलणार? ना नावासाठी ना पैशासाठी, या ट्रॉफीसाठी हा संघर्ष आहे. ही ट्रॉफी उचलण्याकरिता जे स्वप्न उराशी बाळगून हे संघ इथपर्यंत पोहोचलेत, आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहणार? समोरच्या दिशेनं लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी, एक सिंगल इथे देखील आली आहे. चांगली गोलंदाजी मी तर सांगेन नेहालची राहिले. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या मात्र 18, परंतु या षटकामध्ये धावसंख्या रोखली गेली आहे. आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर फक्त 4 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहे 7, 7 मध्ये धावा काढायचे 13. शेवटचा अंतिम बॉल खूप महत्वाचा असेल. हा बॉल महत्वाचा आहे, दोन्ही टीम्स करिता हा बॉल महत्वाचा आहे. नेहालचा पुढचा अंतिम बॉल राईट मोर द विकेटने. मी म्हटलंच होतं हा बॉल महत्वाचा आहे. अशा पद्धतीनं आणि बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषे पलीकडे 7 धावांसाठी. ठोकलाय वैभव पाटीलनं षटकार. आता मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 6 आणि 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. जे चित्र आपण पहिल्या फेरीमध्ये 7 धावांची गरज आहे, 6 बॉल आणि 7 ची गरज आहे, कारण 7 मध्ये 13 हव्या होत्या तेव्हा षटकार आलाय. त्यामुळे आज 7 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग आहे, हे देखील माहिती असू द्या दोन्ही संघाच्या संगड ऐकणं. तर शेवटचं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत सज्ज झालाय. अनिकेतला चांगला खेळ दाखवावा लागेल. अनिकेत म्हटलं तर आपल्याला अनिकेत सानप यांची आठवण येईल. टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं आणखीन एक मोठं नाव. कमालीची गोलंदाजी आपण त्यांची नेहमीच पाहिलं. इथे अनिकेतला तोच कारनामा करून दाखवावा लागेल. 6 मध्ये 7 धावा जर इथे मात्र रोखल्या तर अनोखा इतिहास तो देखील आपल्या नावावरती करेल. स्पीडअप करा, मॅच सुरू करा विनंती असेल आपल्याला. पहिला बॉल इथे डिलिव्हर केला जातोय प्रशांतच्या अगेन्स्ट. सलामीची जोडी अजून देखील खेळपट्टी